श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, शांत रहा. आता काहीही ठरवायचं नाही, कारण तू ज्या टप्प्यावर उभा आहे तो टप्पा निर्णयाचा नाही, तो समजून घेण्याचा आहे. तुझ्या आयुष्यात अनेक संधी आल्या, काही तुझ्याजवळ थांबल्या, काही निघून गेल्या आणि काही फक्त दाखवून अदृश्य झाल्या. आज तुला प्रश्न पडत आहे, चूक केली आहे का? तो मार्ग निवडायला हवा होता का? ती व्यक्ती थांबायला हवी होती का? पण ऐक, सगळ्या संधी तुझ्यासाठी नसतात आणि जे तुझ्यासाठी नसतं ते कितीही सुंदर दिसत असलं तरी ते हातात धरता येत नाही. जे हातून निघून जातं ते तुला शिकवायला येतं. आज तू जरा थांबलेला आहेस, पण मन शांत नाही. डोळे बाहेर पाहतात, पण आत्मा आत काहीतरी शोधत आहे. हे थांबणं कमजोरी नाही. तुला वाटतंय तू एकटा आहे, पण खरं सांगू का, आता तू स्वतःच्या सर्वात जवळ आहे. तुझा पुढचा मार्ग घाईने निवडायचा नाही, कारण स्वामींनी तुझ्यासाठी जो मार्ग निवडला आहे तो दिसण्याआधी तुला आतून मजबूत करत आहे. ज्यावेळी तू मागे वळून पाहतो तेव्हा तुला वाटतं, मी खूप दिलं पण मला काहीच मिळालं नाही. पण ऐक, जेव्हा आयुष्य तुला दाराबाहेर उभं करतं तेव्हा ते शिक्षा नसते, ती एक तयारी असते. तुला वाटतंय लोक पुढे गेले, तू मात्र तसाच राहिला. पण तुला माहीत आहे का, देव आधी माणसाला नम्र करतो, मगच त्याला मोठं करतो. तू ज्या संघर्षात आहेस तो तुला तोडण्यासाठी नाही, तो तुला आतून इतका मजबूत बनवत आहे की उद्या कोणीही तुला खाली ओढू शकणार नाही. जेव्हा दरवाजे बंद दिसतात तेव्हा दरवाजाकडे लक्ष नको, तयारीकडे दे. कारण योग्य वेळ आली की तेच दरवाजे तुझ्यासाठी आपोआप उघडतात. तू एकटा नाही, तुझ्या अश्रूंना देवाने पाहिलं आहे. आज तू कमी वाटतो, पण हेच कमीपण उद्या तुला सर्वात मोठं बनवणार आहे. काही वेळा सगळं असूनही मन भरत नाही. लोक म्हणतात सोडून दे, पण कोणी सांगत नाही कसं सोडायचं. जे निघून जायचं असतं ते आवाज करत नाही, ते शांतपणे आतून सुटतं. तू जे मागे ठरवलं होतं ते अपयश नव्हतं, तो तुझा एक टप्पा होता. आता तू पुढे चालत आहे तो एकटाच आहे. पण घाबरू नकोस, कारण जो माणूस स्वतःच्या शांततेसाठी जुनी दुखणी मागे ठेवतो त्याच्यावर देव खूप खुश असतो. सोडणं म्हणजे हार नाही, सोडणं म्हणजे स्वतःला वाचवणं. आज चंद्र आहे म्हणजे अंधार पूर्ण नाही, फक्त प्रकाश सौम्य आहे. तुझा नवीन मार्ग आवाज करत नाही, तो हळूच तुला पुढे नेत आहे. भक्त हो, जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी थांबावे लागते. कधी निर्णय घेण्याआधी थोडा वेळ स्वतःला समजून घेणे आवश्यक असते. थांबणे कमजोरी नाही, उलट ते आतून तयार होण्याची वेळ असते. जेव्हा आपण थांबतो तेव्हा देव आपल्याशी संवाद साधत असतो, अंतर्मनाची समज वाढवत असतो आणि मार्गदर्शन करत असतो. आयुष्यात अनेक वेळा दारे बंद दिसतात, संघर्ष येतो, वाटतं की काहीच मिळत नाही. पण स्वामी समर्थ शिकवतात की हे हार नाही तर तयारी आहे. संघर्ष, अपयश किंवा विलंब आपल्या शक्तीला वाढवतो, आपला धीर देतो आणि योग्य वेळ आली की मार्ग आपोआप घडवतो. काही गोष्टी आणि काही लोक आयुष्यात राहणे योग्य असतात. जुने सोडणे, दुःख मोकळे करणे, आधीच्या अपेक्षा सोडणे हे हार नाही, तर स्वतःला मुक्त करणे आणि पुढे जाण्यासाठी तयार होणे. जे थांबून धैर्याने शिकतात त्यातूनच खरा विकास होतो. स्वामी भक्त हो, हा संदेश तुमच्यासाठी आहे, जे आतून शांती, प्रेम आणि मार्गदर्शन शोधताय. स्वामी समर्थ प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आहे. तुमच्या मनातील प्रश्न, तुमच्या जीवनातील गोंधळ
स्वामी समर्थ सगळं पाहत आहेत आणि समजून घेतात. जर हा संदेश तुमच्या हृदयाला काहीतरी स्पर्श करू शकला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.